महाबळेश्वर येथील नगरपालिकेच्या एसटीपी प्लांट येथे वीज पुरवठा सुरळीत राहावा म्हणून महावितरण महाबळेश्वर कार्यालयाने तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी 3 फेज विद्युत वाहिनी टाकली होती। मात्र ही विद्युत वाहिनी अत्यंत धोकादायक आणि निष्काळजी पद्धतीने टाकण्यात आल्याने आज एका मुक्या जनावराला आपला जीव गमवावा लागला आहे। घटनास्थळी पाहणी केली असता कोणतीही संरक्षक व्यवस्था त्या ठिकाणी नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते। नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ करणारी ही निष्काळजी व्यवस्था प्रशासनाच्या उदासीनतेचे जिवंत उदाहरण आहे। या घटनेचा जाब विचारण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाबळेश्वर शहराध्यक्ष राजाभाऊ गुजर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली। मात्र यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ही जबाबदारी आमची नसून महाबळेश्वर नगर परिषदेची असल्याचे सांगितले। तर दुसरीकडे महाबळेश्वर नगर परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी देखील आम्ही या घटनेस जबाबदार नसून महावितरण महाबळेश्वर जबाबदार असल्याचे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला। प्रश्न असा आहे की एका मुक्या जनावराचा बळी गेल्यानंतरही प्रशासन केवळ एकमेकांवर दोष ढकलत बसणार का? या मृत्यूच्या सापळ्याला नेमका जबाबदार कोण, महावितरण की नगर परिषद? स्थानिक नागरिकांच्या सांगण्यानुसार याच धोकादायक परिसरात दररोज लहान मुले खेळत असतात। ही बाब अत्यंत गंभीर असून जर तात्काळ उपाययोजना करण्यात आल्या नाहीत तर भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। प्रशासनाला प्रश्न असा आहे की एखाद्या निष्पाप जीवाचा बळी गेल्यानंतरच उपाययोजना केल्या जाणार का, की एखादा मोठा अपघात घडल्यानंतर प्रशासन जागे होणार? प्रशासनाने वेळीच पावले उचलली नाहीत तर अशा घटना पुन्हा पुन्हा घडत राहतील आणि त्याची किंमत सामान्य नागरिकांना आपल्या जीवाने मोजावी लागेल। महाबळेश्वर मधील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐगणीवर आला आहे। आता प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे। आमचं बोकड मेलं तिथं लाईट फुल्ली ठेवले त्यांनी, मीटर लावला नाही, काय वायर लावली नाही, काय नाही, मागं पण नुकसान झालं हे चालू होते। आणि हे बोलले की तुम्ही प्रोसिजर करा। मी 1 महिना प्रोसिजर केली, 1 रुपया भेटला नाही। आणि नगर ह्यांच्याकडे सांगितलं तर हे म्हणतात नगरपालिकेत जावा, नगरपालिकेत सांगितलं तर एमएससीबी कडे जावा। आम्ही कुणाकडे जायचं? आणि एखादं मुलबाळ मेलं तिथं काय झालं तर कोण आमचं नुकसान भरून देणार आहे? काय सांगतो हा विषय आज जो झालेला आहे आपला, तो नगरपालिकेचा एसटी कंझ्युमरचा आहे आणि त्यांच्या कंपाऊंड मध्ये झालेला विषय आहे। तो नगरपालिकेशी संलग्न आहे, तो आमच्याकडे येत नाहीये, पण ते काम आम्ही करून घेऊ आणि आजच्या दिवसात ते विषय मिटवून टाकू। आमचं नुकसान पण तुम्ही आणि नुकसान भरपाईसाठी जे काही डॉक्युमेंट असतील ते यांच्याकडून देणं बंधनकारक राहील, त्याशिवाय आपल्याला हा प्रस्ताव पुढे पाठवता येणार नाही। आणि 3 पेजची लाईन तुम्हाला ओपन टाकता येते का? कायद्यात आहे का? 3 पेजची ओपन लाईन नाही टाकू शकत, पण एसटी कंझ्युमर तर ते सांगते की 3 पेजची ओपन लाईन टाकते। पण तिथे आपण एसटी कंझ्युमरला असं वरिष्ठांच्या आदेशानुसार आपण बायपास करून परमिशन देऊ शकतो। तुम्ही जी लाईन टाकलेली आहे तिथे एक अपघात झाला, आज एक बळी गेलेला आहे, तिथे त्याला जबाबदार कोण? ह्याला जबाबदार असं काय म्हणता येणार नाही, पण सर तो जो एरिया ज्यांचा आहे, तो एरिया ज्यांनी त्यांची जबाबदारी आहे की तो नीट बंद ठेवावा, तिथं कोण माणूस येऊ नये किंवा जनावर तिथं फिरकू नये असं। तुम्ही काय सांगाल की ह्याला जबाबदार कोण, नगरपालिका का एमएससीबी? नाही, ह्या कंपाऊंड मध्ये जे काही विषय झाला त्याला जबाबदार नगरपालिकाच राहावी लागेल। म्हणजे नगरपालिका जबाबदार आहे? तो कारण एसटी कंझ्युमर आहे। आज महाबळेश्वर मध्ये या ज्या महिला आहेत त्यांचं घरातला जो बोकड आहे तो तिथं गेल्यानंतर असाच अपघात 2-3 वेळा झालेला आहे। त्या ठिकाणी ओपन वायरीस वाढल्यामुळं हा अपघात झालेला आहे। आणि मला एवढंच म्हणणं आहे की एमएससीबीनं आजच्या दिवसामध्ये ते काम पूर्ण करून घ्यावं, अन्यथा आम्हाला वेगळ्या पद्धतीने त्याला उत्तर द्यावं लागेल। मला एवढं कळतं कनेक्शन 3 पेज म्हणा तुमचं आहे ते, मग आम्हाला द्या बरं घरी तुम्ही। अहो आम्हाला द्या ना, असं एकदम न विदाऊट ह्याला लावता आम्हाला द्या। एसटी कनेक्शन आहे, मी काय सांगतोय, मीटरला न लावता आम्हाला कनेक्शन द्या तुम्ही। जमल तुम्हाला? ऐकता का तुम्ही? तुम्हाला पटतंय का सांगा मला? आत्ताच जे कनेक्शन घेऊन आले आमचं नाही काम, कोण म्हटलं? आणि आणि मग आजलं काय झालं की ते आम्ही येतो का तिथे? तुम्ही कोण आता तुमच्या अधिकारी कोण त्याला बोलून घ्या। आता समजा ती शिर्डी मिली म्हणून ही झालं, उद्या जर एखाद्याचं पोर बाळ मिळालं तर तुम्ही भरून देणार आहे का? गेट आहे मॅडम, गेट खालीपला सांगून सांगून अशी पद्धतीने गेटला माणसाच्या जनावरांची जीवाची घेऊ नका। माझं एवढं म्हणणं आहे। तुम्ही जे बोलताय मॅडम की आता तुम्ही नगरपालिका मॅडम ऐका, तुम्ही काय सांगतो? लाईटीचं कनेक्शन कोणाचं आहे? आमचं आहे। तुमचंच आहे ना? का नगरपालिकेचं आहे? मग अशा पद्धतीचं एसटी
एक मिनिट थांबा. अशा पद्धतीचं आहे का? एक मिनिट तुम्ही बघा, हे अशा पद्धतीचं हे देतात असं. आम्हाला तरी घरात देता का? ऐका ना, आम्हाला घरात असं देता का? मीटर मध्ये जॉईन करायचं का नाही? एवढं हाय पॉवर. ऐकणार जर ह्याच्यामध्ये एखादा जर लहान मुलगा गेला असता आणि जर बरं वाईट झालं त्याला जबाबदार कोण? त्यांना सांगितलं पण लहान मुलांना कळणार आहे एमएससीबीचे नगरपालिकेचं हे कळणार आहे का लहान मुलांना? तर मी काय सांगणार आहे? ऐकूनच नाही घेणार तर मी काय सांगणार? तुम्ही पहिले बोला कोणी आम्ही काय फुकट पाहतो, आमचा काहीतरी फायदा होऊन पाहतो ना. तहसीलदार मधनं कागद आणा, तिथनं आमच्याकडनं कागद कागद आणा, आणा, तिथनं सगळं कागद आणा, आम्ही सगळं त्यांनी गोळा गोळा केले केले. कागद. एक एक रुपया रुपया त्यांना भेटला दिला नाही. नाही. समोर आहेत, त्यांना विचारा. ते समोर होते, त्यांना विचारा. त्यांच्या शब्दावर मी तेव्हा गप झाले. डॉक्युमेंट नाही मिळाले. सगळे डॉक्युमेंट दिले जमा करून. नाही,